प्रश्न, कौन बनेगा NMVL लोणी टॉप स्टूडेंट? ये रहा आपका पहला सवाल। विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या टिंब असतो आणि ऑप्शन आहे तुमच्यासाठी हे। ध्यान से खेलिए, टिक टिक शुरू हो रही है, जल्द ही खत्म हो जाएगी। और कुछ स्टूडेंट बता रहे हैं कि ऑप्शन ए, कंप्यूटर ए को लॉक किया जाए। तो गलत आंसर हो सकता था। विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काही विद्यार्थी म्हणतात काटकोन त्रिकोणाच्या बाजूवर। ऑप्शन डी, कंप्यूटर ऑप्शन डी को लॉक किया जाए, ये भी गलत हो गया। काही विद्यार्थी म्हणतात ऑप्शन बी, त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो, कंप्यूटर बी को लॉक किया जाए। यस, एब्सोल्युटली करेक्ट। विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो। तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, प्रश्न दुसरा तुमच्यासाठी। लंब संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंब या गुणोत्तरात विभाजन होते आणि वेळ आता संपलेली आहे आणि ऑप्शन तुमच्यासाठी ए 2 असतील, कॉम्प्युटर 2 असतील, योग्य आहे? 2 असतील नाही, एकाच 2, ये भी गलत हो सकता था। तो ऑप्शन 2 से डी ऑप्शन ऍब्सोल्युटली करेक्ट। कॉंग्रॅच्युलेशन। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न तिसरा, आणि हा आहे प्रश्न तिसरा। त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात? आणि ऑप्शन तुमच्यासाठी आहेत हे। ऑप्शन ए मध्यगा, ऑप्शन बी शिरोलंब, ऑप्शन सी छेदिका, ऑप्शन डी शिरोलंब संपात। ध्यान से खेलिए, दोनों का सवाल बिल्कुल सही दिया है आपने। और कुछ स्टूडेंट बता रहे हैं मध्यगा, कंप्यूटर मध्यगा को लॉक किया जाए। बिल्कुल सही, बिल्कुल सही। मध्यगा आणि लंब संपात मध्ये हाच फरक आहे। लंब संपात हा बरोबर काटकोनामध्ये पडतो, शिरोबिंदू पासून त्याच्या समोरच्या बाजूवर काटकोनात पडतो, तर मध्यगा ही शिरोबिंदू पासून समोरच्या बाजूचा मध्य या ठिकाणी असतो, हा फरक आहे। जर ऑप्शन बी दिलं असतं तर तुमचं चुकलं असतं, ऑप्शन डी दिलं असतं तर ए बी उत्तर चुकलं असतं। अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे ऑप्शन ए। कंप्यूटर अगला सवाल पेश किया जाए। और ये रहा आपका क्वेश्चन 4। 0.01 चा घन टिंब आहे आणि पर्याय आहेत हे। ऑप्शन ए ध्यान से खेलिए, 0.01 याचा 3 वेळा गुणाकार करायचा म्हणजे दशांश चिन्ह तुमचे येणार आहेत 6। 1 2 3 4 5 and 6। ऑप्शन सी इज द राईट आन्सर। जर तुम्ही बी ऑप्शन दिलं असतं तर तुमचं उत्तर चुकलं असतं। तेव्हा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, कॉम्प्युटर
प्रश्न 5वा घेऊन या यांच्यासाठी. 5वा प्रश्न सुरू करण्यापूर्वी एक वेगळ्या प्रकारचा गेम मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी. स्टार्ट गेम. टॉप स्टुडंट. आता ठरणार आहात तुम्ही टॉपचे स्टुडंट आणि तुमच्यासाठी प्रश्न नवीन आहे, वेगळा आहे. काय प्रश्न आहे लक्ष देऊन पहा. कॉम्प्युटरवर तुमच्यासाठी 5वा प्रश्न आहे. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता त्यावर होणारे किती कोन तयार होतात? टिंब कोन तयार होतात. आणि ऑप्शन आहे तुमच्यासाठी या ठिकाणी हे. ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 16. कंप्यूटर ऑप्शन ए को लॉक किया जाए. ऑप्शन बी को लॉक किया जाए. बिल्कुल सही. आणि प्रश्न पुढचा आहे तुमच्यासाठी. मी घेऊन येतोय प्रश्न 6वा वेगळ्या पद्धतीने. हा आहे तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक 6. वर्गमुळात किंवा कर्णीत 2 ही संख्या टिंब आहे आणि ऑप्शन आहेत हे. ऑप्शन ए नैसर्गिक संख्या, ऑप्शन बी पूर्ण संख्या, ऑप्शन सी परिमेय संख्या आणि ऑप्शन डी अपरिमेय संख्या. विद्यार्थ्यांनी जर ऑप्शन बी दिलं असतं तर काय झालं असतं? ऑप्शन सी दिलं असतं तर चुकीचं ठरलं असतं. ऑप्शन बी दिलं असतं हे चूक झालं असतं. ऑप्शन ए दिलं असतं हे सुद्धा चूक झाले असते. ऑप्शन डी हा पर्याय अपरिमेय संख्या आहे. अगदी बरोबर दिला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊयात पुढे. आता सराव संच 5.1 सोडवण्यापूर्वी आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न. आणि तुमच्यासाठी अजून एकदा मी घेऊन आलोय पुढचा प्रश्न. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान टिंब परिमेय संख्या असतात आणि पर्याय आहेत तुमच्यासाठी हे. 1, 2, सी अनंत आणि डी 3. विद्यार्थी जर बी ऑप्शन दिलं असतं झालं असतं. ऑप्शन ए दिलं असतं एक पर्याय होतं. ऑप्शन डी दिलं असतं झालं असतं. आणि योग्य उत्तर आहे अनंत परिमेय संख्या असतात. अगदी बरोबर. जाऊयात पुढे. तुमच्यासाठी हा आहे -512 चे घनमूळ टिंब आहे आणि पर्याय आहेत हे. वेळ संपलेली आहे. आणि ऑप्शन जर तुम्ही ए दिलं चूक झाले असते. ऑप्शन सी दिले असते आधी पर्याय चुकला असता. ऑप्शन बी दिले असते तर छान पद्धतीने तुम्ही गेम खेळला आहात. जाऊया पुढच्या खेळाकडे. आणि आपण फिल्मोरा, सोनी वेगास आणि कॅम्टेशिया या 3 सॉफ्टवेअरचा वापर करून मी तुमच्यासाठी छान व्हिडिओ निर्मिती, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, अमेझिंग पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करतो. मी श्री कैलास असरू काकडे, नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आणि सराव संच 5.1 मधील हा पहिला प्रॉब्लेम आहे. a + 2 आणि a - 1 पहिल्या पदाचा वर्ग
अधिक दुसऱ्या पदांची बेरीज त्याला गुणले पहिले पद अधिक दुसऱ्या पदांचा गुणाकार मांडलेला आहे आणि विस्तार आपला आलेला आहे ए वर्ग अधिक ए वजा 2. दुसऱ्या पदांची बेरीज 2तून 1 गेला 1 राहिला, याला गुणले ए आहे म्हणजे 1 ए आहे आणि अधिक 2 आणि वजा 1 चा गुणाकार वजा 2 आलेला आहे. दुसरा आहे m वजा 4 गुणिले m अधिक 6. पहिल्या पदाचा वर्ग, दुसरं पद वजा 4 आणि 6 यांची बेरीज केली तर वजा 10 होणार नाही, वजा 2 होणार नाही, तर 6 मधून वजा 4 गेले तर 2 राहिले आणि त्याला गुणले पहिले पद म्हणजे 2m होणार आहे आणि वजा 4चा आणि 6चा गुणाकार वजा 24 येणार आहे. ऋण धनचा गुणाकार ऋण. पाहूयात मांडणी. पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदांची बेरीज त्या बेरजेला गुणले पहिले पद अधिक दुसऱ्या पदांचा गुणाकार म्हणजेच m वर्ग अधिक 2m वजा 24 हे उत्तर आले आहे. तिसरा प्रश्न आहे p अधिक 8 आणि p वजा 3. पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदांची बेरीज आणि त्याला गुणले पहिले पद आणि दुसऱ्या पदांचा गुणाकार तो आलेला आहे p वर्ग अधिक 5p वजा 24. पाहूया चौथा 13 अधिक x आणि 13 वजा x. मित्रांनो हे गणित आहे दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव. ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव कसे पडतात पाहिलेला आहे आपण. ए अधिक बी पहिल्या कंसात आणि ए वजा बी सेम म्हणजेच हा 13चा वर्ग 169 आणि दुसऱ्या x चा वर्ग आलेला आहे x वर्ग. या ठिकाणी मांडणी करून सुद्धा हेच उत्तर येणार आहे 169 वजा x वर्ग. पाहूयात मांडणी. पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदांची बेरीज x आणि वजा x यांची बेरीज 0 येते आणि त्याला गुणले जर पहिले पद 13 केलं तर 13 गुणिले 0 0च येणार आहे आणि दुसऱ्या पदांचा गुणाकार x आणि वजा x चा गुणाकार वजा x वर्ग येतो म्हणजेच उत्तर 169 वजा x वर्ग. 3x अधिक 4y आणि 3x अधिक 5y. पहिल्या पदाचा वर्ग, दुसरे पद 4y आणि 5y यांची बेरीज 9y, याला गुणले 3x म्हणजे 9 3 27xy. दुसऱ्या पदांचा गुणाकार 4y आणि 5y बरोबर 4 पंचे 20y चा वर्ग. पाहूयात मांडणी. मांडणी याप्रमाणे आहे. पहिल्या पदाचा वर्ग 4y आणि 5y ह्या दोन पदांची बेरीज, याला गुणले 3x म्हणजे 5 आणि 4 9y. 9y गुणिले 3x 9 3 27xy आणि 4 गुणिले 5 चा गुणाकार 5 20y गुणिले y चा वर्ग हा आलेला आहे विस्तार. 9x वर्ग अधिक 27xy अधिक 20y वर्ग. पाहूया पुढचं गणित. 9x वजा 5t पहिल्या कंसात गुणिले दुसरा कंस 9x अधिक 3t. करूयात मांडणी. दुसऱ्या पदांची बेरीज गुणले पहिले पद आणि दुसऱ्या पदांचा गुणाकार. 5t मधून वजा 5t मधून 3t गेले तर वजा 2t राहतात आणि वजा 2t ला 9x ने गुणलं तर धन ऋणाचा गुणाकार ऋण 18tx येणार आहे आणि शेवटचा वजा 5t आणि 3t धन ऋणाचा गुणाकार वजा 15t चा वर्ग येणार आहे. 81x वर्ग वजा 18tx वजा 5 3 15t चा वर्ग. पाहूयात पुढचं गणित. पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदांची बेरीज गुणले पहिले पद. या ठिकाणी ही दुसऱ्या पदांची बेरीज म्हणजे 203 आणि वजा 703 छेद समान आहे. 7 मधून 2 गेले वजा 5 राहिले म्हणजे वजा 503. या बेरजेला गुणले पहिले पद म्हणजे m होणार आहे वजा 5m छेद 3 म्हणा किंवा वजा 503m आणि शेवटचा गुणाकार ऋण धनाचा गुणाकार 7 दुने 14 अंशाचा छेदाचा 3 त्रिक 9 म्हणजे विस्तार आलेला आहे m वर्ग वजा 5m छेद 3 वजा 14 छेद 9. पाहूया पुढचे गणित. x अधिक 1 छेद x आणि x वजा 1 छेद x सेम दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव. a वर्ग वजा b वर्ग बरोबर पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. सेम तेच दोन कंस आहेत म्हणजे x वर्ग वजा 1 छेद x वर्ग याचे हे अवयव आहेत. आपण मांडणी केली. दुसऱ्या पदांची बेरीज 1 छेद x आणि वजा 1 छेद x एकमेकाला गेले. 1 छेद x मधून वजा 1 छेद x गेले 0 राहिला. या बेरजेला गुणले पहिले पद x म्हणजे 0 गुणले x म्हणजे 0च येणार आहे आणि शेवटचा गुणाकार धन ऋणाचा गुणाकार वजा 1 गुणले 1 वजा 1 आणि x गुणले x x चा वर्ग म्हणजेच आपला विस्तार आलेला आहे x वर्ग वजा 1 छेद x वर्ग. 1 छेद y अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात 1 छेद y वजा 9. सेम मांडणी करूया. दुसऱ्या पदांची बेरीज वजा 9 तून 4 गेले वजा 5 राहिले वजा 5 हे 1 छेद y ला गुणले आहेत म्हणजेच वजा 5 छेद y तुम्ही देऊ शकता आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार धन ऋण 4 9 वजा 36
म्हणजेच आपला विस्तार आलेला आहे 1/y वर्ग वजा 5/y वजा 36. जाऊयात थेट क्विज कडे. तुमच्यासाठी अमेझिंग क्विज घेऊन येत आहे. आणि हा आहे तुमच्यासाठी प्रश्न पहिला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज टिंब असते आणि तुमची पर्याय आहेत हे, आणि वेळ सुरू होते आता. ध्यान से खेलिए. ऑप्शन ए 90, ऑप्शन बी 180, ऑप्शन सी 120 एंड ऑप्शन डी 360. तो अगर आपने ऑप्शन ए चुना होता तो कंप्यूटर क्या गलत होता या सही, एक बार बता दीजिए. ऑप्शन ए नो गलत हो जाता. अगर आपने ऑप्शन सी चुना होता 120 तो क्या होता, ये भी गलत होता. तो तिन्ही कोणांची बेरीज ऑप्शन बी दिलं असतं तर तुमचं उत्तर नक्कीच बरोबर ॲब्सोल्युटली करेक्ट आलं असतं. तुमचं अभिनंदन केलं असतं आणि तुम्ही जिंकला असतात टॉप स्टुडंट NMV लोणी मसदपूर या विद्यालयाचा टॉप स्टुडंट बनून तुम्हाला 200 रुपये बक्षीस मिळालं असतं. जाऊयात पुढच्या तासाला. या कोण बनेगा NMVL टॉप स्टुडंट तुमच्यासाठी मी नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने अमेझिंग पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमामधून एक वेगळा गेम तयार केला होता. थँक्यू व्हेरी मच. भेटूयात पुढील तासाला. बाय. थँक्यू.